नर्मदे हर. नर्मदे हर. नमस्कार. आज आपले सर्वांचे नर्मदे हर हा चॅनलवर तुमचं स्वागत करते आणि आज आपल्याला लाभ झाला आहे श्री चित्तरंजन चांदोलकर यांचा. नमस्कार. हे गेली 13 वर्ष नर्मदेच्या काठी सेवा देत आहेत. आतापर्यंत जे आपल्याला लाभले ते होते सगळे नर्मदे परिक्रमा करणारे, पण आज आपल्याला विशेष योग आला आहे श्री चित्तरंजनजी यांच्याबरोबर की हे गेली 13 वर्षे नर्मदा किनारी जे नर्मदा परिक्रमा करत आहेत त्यांना सेवा देत आहेत. सो मी त्यांचं सहर्ष स्वागत करते. नमस्कार. आणि खरंच तुम्ही आलात त्यामुळे आम्हाला खरंच खूप माहिती मिळणार आहे, त्यामुळे मी खरंच आनंदी आहे. तुम्ही थोडक्यात तुमची माहिती आमच्या व्ह्युअर्सना द्याल का? सर्वांना नर्मदे हर. मी चित्तरंजन शरद चांदोरकर, राहणार पुणे सिंहगड रोड. मी LICमध्ये कार्यरत आहे अजून, आणि मैयेच्या कृपेने 2013पासून मैयेच्या सहवासात अजूनही जातो. सारखा वेगवेगळ्या कारणाने जाणं होतंच. सो मला तुमचा पहिला प्रश्न असा आहे की तुम्हाला असं काय वाटलं की आपण सेवा द्यावी नर्मदे किनारी? असा तुमचा काही ग्रुप आहे किंवा तुम्ही स्वतःहून पहिले सुरुवात केली आणि नंतर तुमचा काही ग्रुप फॉर्म केला, असं काही आहे का? सर्वात सुरुवातीला 2013मध्ये मी गाडीनी परिक्रमा केली आणि त्यावेळेला त्यावेळेला 21 दिवसाची परिक्रमा होती गाडीची, आणि 21 दिवस मैयेच्या किनाऱ्यावर पूर्ण परिक्रमा झाल्यावर माझ्याबरोबर जे आमचे सहकारी होते त्यांना असं वाटलं की आपण पण स्वतः पायी परिक्रमा करावी, म्हणून ते लगेच परिक्रमेला गेले. तर त्यातलं एक महत्त्वपूर्ण नाव असं आहे की सर्वांना माहिती असेल, श्री धनंजय नाईक म्हणून आहेत ते, आणि त्यांच्या सौभाग्यवती गायत्री नाईक, दोघांनी परिक्रमा केली. आणि आम्हा सगळ्यांना जी सेवा कार्य जे चालू करावं असं वाटलं ते धनंजय नायकांना सर्वात प्रथम वाटलं, कारण ते चालत परिक्रमा करून आले, आणि जेव्हा परिक्रमा करून परत आले त्यावेळेला त्यांना असं वाटलं की आपल्याला पण या ठिकाणी काहीतरी करणं आवश्यक आहे. तर आमचं जे प्रेरणास्थान आहे ते आहे सौ प्रतिभाताई चितळे आणि बाबाजी सुधीर चितळे हे आहेत. त्यांच्याच प्रेरणेने आम्ही ज्या ठिकाणी त्यांनी सुरुवातीला परिक्रमा केल्यानंतर सेवा कार्य केलं होतं, मध्य प्रदेशमध्ये रामपुरा म्हणून गाव आहे, नरसिंगपूर जिल्ह्यामध्ये रामपुरा या गावी 2013-14ला मैयाजी आणि बाबाजींनी स्वतः जे परिक्रमावासी असतात त्यांची सेवा केली त्या ठिकाणी राहून. तर मग आमचा त्यांच्याशी संपर्क वाढल्यावर आमच्या पण मनात आलं की आपण पण सेवा करायला पाहिजे. तर मग आम्ही असं ठरवलं, एक 15-20 लोक असे गोळा झाले की आम्हाला सगळ्यांना वाटत होतं की आपण पण त्या ठिकाणी जाऊन सेवा करावी. तर ज्या ठिकाणी चितळे मैयाजींनी सेवा दिली त्या रामपुरा गावीच पुढं 13-14च्या नंतर 14-15ला आम्ही सेवा कार्य चालू केलं, आणि अगदी म्हणजे बेसिक सर्व गोष्टी तयारी करण्यापासून त्या ठिकाणी सुरुवात झाली. अच्छा, बेसिक सर्व गोष्टी म्हणजे काय? म्हणजे तुम्ही सेवेमध्ये आता काय देता तुम्ही? म्हणजे जेवणाची व्यवस्था करता, झोपण्याची करता? हो, त्या ठिकाणी आपण परिक्रमावासी चालतच असतो, तो वेगवेगळ्या गावातून पुढे जात असतो. तर मध्ये अशी बरीच ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी त्याची मुक्कामाची वेळ येते किंवा दुपारची जेवणाची वेळ येते, पण त्याला त्या ठिकाणी जेवण मिळत नाही आणि राहण्याची सोय पण होत नाही. तर बेसिकली त्याचा प्रश्न असा असतो की आपल्याला कुठेतरी जेवणाची तरी सोय व्हावी. तर ज्या ठिकाणी आम्ही सेवा कार्य चालू केलं त्या ठिकाणी एक पडवी होती की जी 3 बाजूनी ओपन होती, एका साईडनीच फक्त त्याला भिंत होती, पण त्या ठिकाणीच आम्ही ताडपत्री लावून, फ्लेक्स लावून आडोसा वगैरे तयार केला आणि आमचं सेवा कार्य चालू केलं. त्या ठिकाणी आम्ही साधारण 3 महिने सेवा दिली, आणि त्या सेवा कार्यामध्ये आम्ही लोकांचा सकाळचा पहाटेचा चहा, नाश्ता, ज्याला तिकडं बालभोग असं म्हणतात, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, संध्याकाळी एखाद्या वेळेला चहा,
कोण मागत असेल तर त्याला खायला काहीतरी असं त्याला मदत करायला सुरुवात केली, सेवा कार्याला सुरुवात केली होती. हे चालू झालं डिसेंबर 14ला आपण साधारण या कार्याला सुरुवात केली. 14-15ला आपण सुरुवात त्या रंपुरा या गावापासून केली आणि मग पुढे आत्तापर्यंत ते कंटिन्यू चालूच आहे. अच्छा. सो तुम्ही नेहमी रंपुरामध्येच एखाद्या ठिकाणी सेवा देता किंवा कसं? म्हणजे कोणाला आता कोणी स्वतः परिक्रमा करत असेल तर जर त्यांना उतरायचं असेल. हां, बरोबर आहे. सेवा कार्याचं काय झालं आहे की सुरुवातीला आम्ही रंपुऱ्याला सुरुवात केली, पण आम्हाला चितळे मायाजींनी सांगितलं की एकाच जागी तुम्ही सेवा करू नका, नाहीतर आपण सगळे जे इथनं शहरातून जाणारे लोक आहोत ते त्या स्थानाच्या मोहात पडतात. मग त्यांनी आम्हाला काय सांगितलं की तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांची सेवा करा. म्हणजे कधी आता रंपुऱ्याला केली आहे तर काही वर्षांनी ते बदला, दुसरीकडे जावा. तर त्यांचा आम्ही आदेश मानला, त्यांचं म्हणणं आम्हाला पटलं आणि मग आम्ही एक साधारण 4 वर्ष पहिली रंपुऱ्याला सेवा दिली. त्याच्यानंतर मग आम्ही परत आमचं ठिकाण बदलायचं ठरवलं. मग आम्ही ब्रह्मांडच्या इथं आलो. ब्रह्मांडच्या इथं समोरच्या बाजूला सतधारा म्हणून जे ठिकाण आहे त्या ठिकाणी सेवा दिली 1 वर्ष. सतधाराला 1 वर्ष सेवा दिल्यानंतर आम्ही ब्रह्मांडला सेवा दिली. याच वेळेत पहिली 4 वर्ष जेव्हा आम्ही रंपुऱ्याला सेवा दिली होती तर त्याच्यानंतर आपल्याला असं वाटलं की आता हे लोक जे आहेत रंपुऱ्यामधले लोक आहेत ते आता थोडेसे त्यांचा पण सेवाभाव वाढला होता आणि मग ते स्वतः सेवा द्यायला ते पुढाकार घ्यायला लागले होते. ते स्वतःच्या घरी लोकांना घेऊन जात असत, त्यांना तिथं राहण्याची व्यवस्था करत, त्यांचं खाण्याची पण कधी कधी व्यवस्था करत. तर आम्ही असं मग ठरवलं की आपण आता या ठिकाणावरनं पाय मागे ओढूया आणि त्यांना पूर्णपणे सेवा करायची संधी देऊया. तर अशा पद्धतीने आम्ही 14-15, 15-16, 16-17 आणि 17-18 अशी 4 वर्ष रंपुऱ्याला प्रत्यक्ष जाऊन सेवा केली आणि त्याच्यानंतर 18-19ला आम्ही रंपुऱ्याच्या गावकऱ्यांनाच सांगितलं की तुम्ही सेवा करा, आम्ही येणार नाही आहे. आणि त्यावर्षी मग आम्ही कुठं गेली तर त्यावर्षी आम्ही सतधाराला सेवा दिली. त्याच्यानंतर मग 19-20ला परत एकदा आम्ही रंपुऱ्याला मदत केली, फक्त आर्थिक मदत आम्ही त्या ठिकाणी केली आणि त्याच्यानंतर आम्ही ब्रह्मांडला सेवा देत होतो. ब्रह्मांड घाटला उत्तर तटाला आम्ही सेवा दिली, सतधाराला दक्षिण तटाला होती आणि रंपुरासुद्धा उत्तर तटावरच आहे. तर हे सेवा कार्य हे तेव्हापासून जे चालू झालं आहे ते खूपच चांगला त्याला प्रतिसाद मिळाला आम्हाला. पहिल्यांदा आम्ही साधारण एक 25 लोक होतो आणि दरवर्षी तो आकडा आमचा वाढत गेला आणि आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला. मग आम्ही त्याला ग्रुपला काहीतरी एक नाव द्यायला पाहिजे म्हणून आम्ही त्याला नर्मदा प्रेमी असं एक नाव दिलं आणि या ग्रुपतर्फे आम्ही आता मागच्या वर्षीपासून 3 ठिकाणी आम्ही सेवा देतो. करोनाच्या काळात फक्त असं झालं की 2020-21ला की सेवा द्यायला जायचं नव्हतं, बऱ्याच लोकांना ते जमत नव्हतं आणि करोनाचा काळ वाढला होता, लॉकडाऊन चालू झालं होतं. तर ब्रह्मांडला आम्ही सेवा देऊन त्या ठिकाणी आम्ही थांबलो होतो आणि मग त्याच्या पुढच्या वर्षी परत एकदा 21 साली आम्ही परत एकदा रंपुऱ्याला सेवा दिली. त्यावेळेलासुद्धा काही लोकांना जायची इच्छा नव्हती, तर ज्यांची इच्छा होती तेवढे लोक गेले आणि त्यांनी सेवा कार्य पुढं चालू केलं. आणि याच्यानंतर मग 22-23ला आपल्याला 21-22ला आपल्याला जबलपूरला कुशावर्तेश्वर महादेव मंदिर आहे, त्या ठिकाणी सेवा देण्याचा योग आला. त्या ठिकाणी जबलपूरचे जे एक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत गोडबोले म्हणून, त्यांचा आमचा संपर्क वाढला आणि मग त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली, मंदिर परिसर वगैरे. तर त्या ठिकाणी जबलपूरच्या लोकांच्या मदतीने, त्यांच्या सहभागाने, आपला पण ग्रुप होता, त्यांचा इथले पण लोक होते, आपण त्या ठिकाणी उत्तम पद्धतीने सेवा देऊ शकलो. ही झाले 20-21ला. त्याच्यानंतर मग परत आम्ही ठिकाण बदललं. मग आम्ही 22पासून कठोऱ्याला चालू केलं. 2 वर्ष सेवा दिल्यानंतर आपल्याकडे माणसांची संख्या खूप वाढली होती, सेवेकरांची संख्या वाढत वाढत जाऊन 150च्या पुढं गेली होती. तर मग आपण असा विचार केला की आपण एकाच ठिकाणी सेवा न देता 2 ठिकाणी देऊ.
त्यात कठोरा हे जे गाव आहे ते ओंकारेश्वरपासून साधारण 60 किलोमीटर अंतरावर आहे. जेव्हा आपण परिक्रमा चालू करतो त्या ठिकाणी दक्षिण तटाला, त्यामुळे परिक्रमेच्या सुरुवातीच्या काळात पहिल्या महिन्यात 1.5 महिन्यातच त्या ठिकाणी खूप गर्दी होते आणि त्याच्यानंतर मग ती गर्दी हळूहळू कमी होते. मग ते सगळे उत्तर तटाला लोक येतात. मग आमच्या असं डोक्यात विषय आला की आपल्याला तर सेवा तर द्यायची आहे आणि महिन्याभरातच इथली सेवा संपती आहे 1.5 महिन्यात. मग आम्ही अजून परत उत्तर तटावरचं एक ठिकाण आपल्याला पाहिजे, म्हणून आम्ही उत्तर तटावर एका ठिकाणी सेवा द्यायला सुरुवात केली. त्या ठिकाणाचं नाव आहे टेडी संगम. या टेडी संगमला जायला खूप अवघड आहे, लांब आहे, कारण ते आहे अमरकंटकपासून 60 किलोमीटर अलीकडे. म्हणजे जसं हे ओंकारेश्वरपासून कठोरा 60-65 किलोमीटरवर आहे, तसंच टेडी संगम हे गाव अमरकंटकपासून 60-65 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे त्या ठिकाणी खूप नंतर परिक्रमावासी पोचतात. तरीसुद्धा डिसेंबरपासून त्या ठिकाणी गर्दी यायला सुरुवात होते आणि साधारण डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चपर्यंत त्या ठिकाणी गर्दी असते. खूप चांगला प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी मिळतो आणि सेवाकार्य खूप चांगलं होतं. मग आता हे सेवा कार्य करण्यासाठी तुम्हाला अन्नधान्य वगैरे सामुग्री लागत असेल, हो. नंतर राहायची सोय म्हटली तर कंबल किंवा असं काही लागत असेल, मग हो, ती तुम्ही कशी करता सोय? तर या ठिकाणी काय आहे, अगदी सुरुवातीपासून आमचं एक आम्ही ठरवलेलं आहे की मैयेचं जे काम आहे ते कोणाकडेही निधी मागायचा नाही आणि कोणी दिला तर घ्यायचा नाही, असंही करायचं नाही. आणि मैयेने आपल्याला आत्तापर्यंत साथ दिलेली आहे की जितके वेळेला आपल्याला निधीची आवश्यकता आहे तितके वेळेला कोण ना कोणतरी तो निधी देतच. जे प्रत्यक्ष जाणारे लोक आहेत ते स्वतः त्याचा खर्च करतात. आमच्या ग्रुपचा असा आम्ही एक ठरवून ठेवलेलं आहे, अलिखित नियम ठेवलेला आहे की जमा तितका खर्च बाकी शून्य. जेवढे जमा होतात तेवढे मॅक्झिमम सगळे त्याच कामासाठी आपण खर्च करतो. लोक विश्वासाने देतात आणि त्याच विश्वासाने आपण ते सगळं त्याचा विनियोग करतो पैशाचा आणि ते कार्यसिद्धीस नेतो. आणि होतं हे सगळं, निधी कुठनंही जमा होतात, लोक देतातच. लोकांचं मैयेवर भरपूर प्रेम आहे. प्रामाणिकपणे जेव्हा लोकांच्या मनात इच्छा निर्माण होतात तेव्हा ते प्रत्येकजण सेवा कार्याला प्रत्यक्ष सेवेला येतात आणि निधीसुद्धा देतात, असं आहे. अच्छा, आता सपोज कोणाला सेवेसाठी यायचं असेल तर साधारण किती महिने मिनिमम त्यांनी सेवा देणार असेल तरच येऊ शकतात, असं काही नियम आहे की कसं आहे? म्हणजे नाही, आता सेवेचे नियम बरेच आहेत. हां, सेवा कार्य करायचं असेल तर ते काय अगदी प्रत्येकाला शक्य होतं असं नाही. सर्वात पहिल्यांदा म्हणजे आपली शारीरिक स्थिती ही उत्तम असली पाहिजे, कारण त्या ठिकाणी गेल्यावर आपल्या मदतीला कोण नसणार आहे. आपण लोकांना त्या ठिकाणी जाऊन मदत करायची आहे आणि त्यामुळे आपल्याला शारीरिक कष्टाची सगळ्या प्रकारची थोडी तर काय होईना पण आपल्याला सवय असली पाहिजे. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेवेकऱ्यांच्या मनामध्ये एक भाव असला पाहिजे की आपण नर्मदा तटावर जाऊन जे परिक्रमावासी आहेत ते प्रचंड कष्ट घेऊन स्वतःची परिक्रमा पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे, त्यांची सेवा करायला आपण जात आहोत. नर्मदा मैयाचे जे भक्त आहेत त्यांची सेवा करायला आपल्याला चान्स मिळतो आहे. तर त्या ठिकाणी गेल्यावर उत्तम जास्तीत जास्त सेवा आपल्याकडनं कशी होईल हे आपण आपल्या मनात ठेवून त्या ठिकाणी आपण लोकांना सेवा दिली पाहिजे. तर त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा 2 ते 3 महिने अगोदर आपल्याला डिसाईड करायला पाहिजे की आपण कधी जाणार आहे नक्की, आणि जाणार आहे तर त्याचं किती दिवसांसाठी जाणार आहे. तर आम्ही आमच्यासाठी असा एक नियम ग्रुपसाठी ठेवलेला आहे की कमीत कमी एक 7-8 दिवस आणि जास्तीत जास्त तुम्ही 15 दिवसापर्यंत सेवा कार्यासाठी येऊ शकता. मग तुमचं आमच्या ग्रुपमध्ये तुम्ही सगळ्यांनी तुमचं दिवस कळवायचा, तुम्हाला कुठल्या दिवसात साधारण जमणार आहे. त्या दिवसात जर अवेलेबिलिटी असेल, जर जागा रिकाम्या असतील तर तुम्हाला त्या दिवसाचं बुकिंग करता येईल आणि जाता येईल. जर एखाद दिवस 8-15 दिवस पुढे मागं जर तुमचं करणं शक्य असेल तर त्या पद्धतीने आपण ॲडजस्टमेंट करून ते बुकिंग कन्फर्म करू शकतो त्याचं. आणि आपले जे सगळे
2-3 ठिकाणी जे सेवा केंद्र चालतं आहे त्या प्रत्येक ठिकाण जे आहे ते नर्मदा मैयाच्या तटावर, म्हणजे बिलकुल तटावर आहे. आपण डोळे उघडून समोर बघतो तेव्हा आश्रमाच्या समोरच्या बाजूला आपल्याला लगेच मैयेचं दर्शन होतं. अशा सर्व ठिकाणी आपण त्या ठिकाणी सेवा द्यायला जातो आहोत. अच्छा, तर आता सेवेकऱ्याकडून तुमची काय अपेक्षा असते? सपोज एखादा कारण काय बघा, कसं आहे, सेवा म्हणजे त्याच्यात काही येऊ शकतं, भांडी घासणं येऊ शकतं, कचरा लादी येऊ शकते, किंवा एखाद्याला बरं नसेल तर त्याला बेसिक ट्रीटमेंट द्यावी पण लागू शकते. तर साधारण काय अपेक्षित असतं? आता पहिल्यांदा म्हणलं त्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी जाताना स्वतःचं स्वत्व सोडून फक्त आपण एक सेवेकरी आहोत हे मनात ठेवून त्या ठिकाणी जाऊन जे काम आपल्यावर पडेल ते करणं अपेक्षित आहे. मग आपला एक ग्रुप गेलेला असतो, साधारण एक 5 ते 7-8 सेवेकरी प्रत्येक वेळेला सेवा देण्यासाठी त्या केंद्रावर उपलब्ध असतात. तर सगळ्यांचा एक कोणतरी आपण एक प्रमुख म्हणूया की असं काहीतरी करत नाही की, पण एक जो जुना माणूस आहे तो सगळ्यांना इन्स्ट्रक्शन करतो की त्या पद्धतीने तुम्ही हे करा. मग सगळ्यांच्या सहभागाने ते कार्य आपलं पूर्ण जातं. पण जे काम आपल्याकडे येईल ते आपण मन लावून करणं, श्रद्धेने करणं हे खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये काय काय कामं येऊ शकतं, तर अगदी भाजी आणण्यापासून आणलेली भाजी चिरण्यासाठी भाजी फोडणीला टाकणे हे सुद्धा काम असतं. सकाळी उठल्यापासून पहाटे 6 वाजता आपला पहिला चहा परिक्रमावासींना दिला जातो, तर तो देणे, तिथपासून मग केंद्र झाडून स्वच्छ करणे, त्यांना जे ब्लँकेट्स वगैरे आपल्याला द्यायचे आहेत त्याचं वितरण करणे, त्याचं परत ते गोळा करून नीट ठेवून देणे आणि संपूर्ण केंद्राची स्वच्छता करणे. जेवढे परिक्रमावासी येतात त्या सगळ्यांना चहा, भोजन, नाश्ता म्हणजे त्या ठिकाणी आपण बालभोग म्हणतो, तर बालभोग त्यांना देणे, रोज सकाळी आणि संध्याकाळी नवीन स्वयंपाक करून सगळ्यांना जेवायला वाढणे, ही सगळी कामं त्या ठिकाणी आहेत. आणि सगळ्यात शेवटी रोजची भांडी रोज घासून पुसून स्वच्छ करून संपूर्ण स्वयंपाकघर आवरून मग झोपणे हे त्याच्यामध्ये येतं. आता ह्याच्यामध्ये कधी जर परिक्रमावासी खूप जास्त आले तर आपली खूप गडबड होऊ शकते, पण सगळ्यांना वेळ मिळतो आणि सगळे योग्य पद्धतीने, म्हणजे एकमेकांना सांभाळून केलं तर योग्य पद्धतीने ते सगळं काम अगदी पूर्णपणे पुढं जातं ते काम. आता कधी आता परिक्रमा म्हटल्यावर सगळे जण काय एकत्रच करतात असं नाही, कधी काही लवकर येतात, काही उशिरा होतात. तर तुम्हाला कधी असं अनुभव आला आहे का की बरेचदा सगळं झालं आहे, किचन साफ झालं आहे, भांडी वगैरे झाले, आणि मग नंतर अगदी एंडला कोणी आलं आहे आणि आपण नाही तर म्हणतच नाही, आपण घेतो, तर अशा वेळेला मग परत रात्री उठून स्वयंपाक करावा लागला आहे, असं कधी झालं आहे का तुमच्या? नाही, रात्रीच्या वेळेला अशी वेळ येत नाही, कारण परिक्रमेचा काय एक बेसिक नियम आहे की सूर्योदयाला चालू करून सूर्यास्ताला आपलं चाल थांबवायची आहे. त्यामुळे सूर्यास्तापर्यंत येणारे जे लोक आहेत ते साधारण त्यांची संख्या 5-6 वाजता आपल्याला कळते आणि मग त्याचा स्वयंपाकाचा अंदाज घेऊन आपण ते आलेल्या लोकांचा आपण स्वयंपाक करतो आणि थोडा स्वयंपाक जास्त असतोच. तर रात्रीच्या वेळेला अशी वेळ येत नाही की माणसं अजून परत आली आहेत आणि मग परत त्यांच्यासाठी परत स्वयंपाक करावा लागला आहे. पण दुपारच्या वेळेला मात्र कधी असं होऊ शकतं की आता 1:30-2 वाजलेत, बऱ्यापैकी लोक येऊन गेलेत, पण कधी 2:30-3 वाजता सुद्धा काही लोक येऊ शकतात की बाबा आमचं अजून जेवण झालेलं नाही आहे, मग आम्हाला तुम्ही काही व्यवस्था करू शकता का? तर त्या लोकांसाठी आपल्याकडे जर उपलब्ध असेल तर आपण ते देतो, नाही तर त्यांच्यासाठी परत भाजीपोळी करून आपण त्यांना संपूर्ण स्वयंपाक देतो. आणि आपला ग्रुपचा हा एक सेवा कार्याचा म्हणजे आश्रमासाठी एक नियम केलेला आहे की कोणी कधीही आपल्याकडे जेव्हा जेवायला येतं आहे, आपण त्यांना जेवण देतो आहे, भोजन प्रसादी असं त्याला आपण म्हणतो, तर ते भोजन देताना भोजनच द्यायचं आहे. म्हणजे त्याच्यात आपल्याला डाळ, भाजी, पोळी, भात असं संपूर्ण द्यायचं आहे. ते जमलं तर चटणी पण असते, कोशिंबीर पण कधी करतो आपण, आणि ताक असेल तर ताक पण देतो. तर हा संपूर्ण स्वयंपाकच आपण त्यांना द्यायचा आहे. फक्त खिचडीच दिली, फक्त भातच दिला असं करून आपण जेवण, त्यांची जी भुकेची हे आहे, गरज आहे, ती आपण पूर्ण करणं आवश्यक आहे. म्हणजे नुसतं खिचडी खायला घालून त्यांना आपण परत पाठवू शकत नाही. खिचडी नुसती देऊन आपण सेवा कार्य करतच नाही. आणि त्यातला दुसरा असा एक नियम आहे की
आपलं जे केंद्र आहे ते याला आपण आश्रम म्हणतो, सेवा आश्रम म्हणतो. तर आश्रमाचा एक नियम आहे की कांदा लसूण चालत नाही, त्यामुळे आपण तामसी आहार त्या ठिकाणी देत नाही. कांदा लसूण अजिबात देत नाही. शिळं राहिलेलं असेल तर ते सुद्धा त्यांना देत नाही. अगदीच वेळ आली, जसं तुम्ही आत्ता म्हणलात आयत्या वेळेला जास्त लोक आली, पण पहिल्यातलं आत्ताच संपलंय तर मग पहिल्यातलं उरलेलं तर त्यांना जर चालणार असेल तर ते देतो, नाही तर आपण त्यांना नवीन करून ताजं करूनच देतो. असं आपलं एक गणित साधारण ठरलेलं आहे. याच्यामध्ये दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता आपण लोकांना जेवायला वाढतोच. दुपारी एकदा आपण पहिल्यांदा स्वयंपाक झाल्यावर नर्मदा मैयाला आणि तिथं समोर शंकराचं महादेवाचं मंदिर असतं तर त्या ठिकाणी त्यांना नैवेद्य अर्पण करतो आणि 12:30 वाजता पहिली पंगत असते आणि संध्याकाळी 7:45ला एक आरती करतो आपण नर्मदा मैयाची. त्या 4 आरत्या म्हणून नर्मदाष्टक म्हटलं जातं आणि त्याच्यानंतर मग आपण 7 वाजता बरोबर संध्याकाळी लोकांना सगळ्यांना भोजन प्रसादी देतो. म्हणजे कोणीही विनमुख जाऊ शकत नाही. नाही, विनमुख पाठवायचंच नाही आहे. अत्यंत प्रेमाने सगळ्यांनी मिळून त्यांना जे काय जमेल ते त्यांना द्यायचं आहे. कोणी जर म्हणला नाही नुसतं मला नको जेवण मी नुसता जातो तरीसुद्धा आपण त्याला तसं पाठवत नाही. आपण त्याला सतत विचारतो, चहा तरी घे, कॉफी तरी घे, दूध तरी पी. अगदी उपास असेल तर त्याला फळं देतो किंवा उपासाचं काही आपण पदार्थ आणून ठेवलेले असतात ते त्यांना देतो आणि जे काय देता येईल ते मॅक्झिमम त्यांना देऊन मगच आपण त्यांना पुढं जायला हे करतो. आता आपण असं म्हणतो जेवढे व्यक्ती तेवढ्या प्रकृती, म्हणजे वेगवेगळे स्वभाव असतात माणसांचे. तर असं कधी झालंय का? कारण माणूस चालत येतो, थकतो, चिडचिड होते कधी कधी, कधी काही पायाला लागलं असेल तर राग येतो, चिडचिड होते आणि उगाच काही मनात नसतं पण उगाच चिडचिड दुसऱ्यावर काढली जाते. तर तुमच्या आश्रमात अशी सेवा देताना असं कधी जाणवलंय का की असं झालंय पण ते खूप उत्तमरित्या हँडल केलं गेलं असं? नाही, आता मी मगाशी म्हणल्याप्रमाणे आपला जो सेवा द्यायला जायचं आहे तर आपल्याला एक तर सगळ्यांनी मिळून सेवा द्यायची हा पहिला नियम आहे. आणि त्याच्यात सर्वात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपला जो सेवेचा भाव आहे तो सेवेचा भाव वरती यायला पाहिजे. त्यामध्ये आपण काही केलं तरी जो समोर आलेला परिक्रमावासी आहे तो आपल्यासाठी देव आहे, ती आपल्यासाठी नर्मदा मैया आहे. नर्मदा मैया कुठल्या रूपात आपल्याकडे येईल आणि आपल्याकडनं सेवा करून घेईल हे आपल्याला माहीत नाही, पण ते समोर येणारा परिक्रमावासी जो आहे तो आपल्यासाठी देव आहे. आपल्याला म्हणतोच अतिथी देवो भव, तर ते आजच्यासाठी रोज ते नवीन येणारे आपल्यासाठी अतिथीच आहेत. तर त्यांच्यासाठी जी सेवा द्यावी लागेल त्यांना ती द्यायची आहे आणि अत्यंत मृदू भाषेत त्यांना कुठल्याही पद्धतीने आवाज न चढवता, त्यांची जास्त विचारपूस न करता आपण त्यांना ती सेवा द्यायची. कारण काय होतं कधी कधी आलेला माणूस आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे एकतर शारीरिकदृष्ट्या थकलेला असतो, कधी कधी मानसिकदृष्ट्या पण त्याचं म्हणजे दमलेला असतो. तर ते थकलेलं असल्यामुळे त्याचं डोकंसुद्धा असतं तापलेलं असतं किंवा बराच वेळ झाला मला कोणी काही जेवायला दिलं नाही आहे, काही नाही आहे, तर कोणाशी तरी रस्त्यात भांडणं झालं असेल तर तो चिडलेला असू शकतो. अशा वेळेला आपण त्याला शांतपणे बसायला देऊन त्याच्याशी प्रेमाने जर आपण 2-4 वाक्य बोललो तर त्यालाही बरं वाटतं आणि मग तो आपली सेवा पण उत्तम पद्धतीने स्वीकारू शकतो. तर त्याच्याशी अत्यंत प्रेमाने संबंध प्रस्थापित करणं हे प्रत्येक सेवेकऱ्याचं एक कार्यच आहे. सेवेचा तो महत्त्वाचा भाग आहे त्याच्यातला की सगळ्यांशी अत्यंत प्रेमाने वागायला पाहिजे. आता जर कोणाला तुमच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल, आता बऱ्याच जणांनी नर्मदा परिक्रमा केली असते त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण केली आहे, तर आपण आपल्याला जसं दुसऱ्यांनी मदत केली आणि ज्याच्यामुळे आपण करू शकलो तसं इतरांनाही वाटतं की आपण ही सेवा द्यावी, पण त्यांच्याकडे मार्ग नसतो कसा देऊ शकतो, काय करू शकतो. तर अशा लोकांना जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर ते काय करू शकतात, कसं करू शकतात जॉईन? आता आणि काय अजून एक पण अजून असं काही तुमचं मंथ असतात का, ह्या मंथपासून ह्या मंथपर्यंत तुम्ही सेवा देता, नंतर मध्ये ब्रेक असतो मंथ सेवा बंद असते? परिक्रमा जी आहे ती देवउठुनी एकादशी म्हणजे कार्तिकी एकादशीला चालू होते. तर आपली सेवा सुद्धा कार्तिकी एकादशीला चालू होते आणि त्या कार्तिकी एकादशीपासून आपण पुढे 4 ते 5 महिने सेवा कार्य आपलं आहे. आणि मग त्या 5 महिन्यामध्ये आपण ज्या ठिकाणी सेवा केंद्र निवडलेलं असेल त्या ठिकाणी जाऊन सेवा देतो. तर त्या जर ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर कोण जॉईन होतं
जे प्रत्यक्ष सेवा परिक्रमेला स्वतः चालत जाऊन आलेत, त्यांच्या मनात एक भाव येतो की आपण अनेक ठिकाणी सेवा केंद्रात गेलेलो आहे, तसं आपण पण काहीतरी कार्य करावं, परत एकदा नर्मदा मैयेच्या तटावर जावं, थोडे दिवस सेवा करावी. तर त्या लोकांना ते आमच्या सेवा केंद्रात आल्यावर आम्ही त्यांना आमचे फोन नंबर देतोच. आणि या ठिकाणी पुण्यामध्ये आल्यावर किंवा तुमची परिक्रमा पूर्ण झाल्यावर तुम्ही नंतर आम्हाला श्रावण महिन्यामध्ये फोन करून विचारा की कार्तिक महिन्यात आपली परिक्रमेचं सेवा कार्य कुठं चालू होणार आहे. तर आता श्रावण महिन्यापासून लोकांचे फोन यायला सुरुवात होतील की आपल्याला देवउठणी एकादशीला म्हणजे दिवाळीनंतरच्या एकादशीनंतर सेवा कार्य कुठं करायचं आहे. तर त्याचं ते आम्हाला फोन करून चौकशी करू शकतात. अच्छा, पण साधारण आपण 5 महिने तरी सेवा देतो, उत्तर तट दक्षिण तट दोन्ही तटावर मिळून. मग तुमची काही वेबसाईट वगैरे आहे कसं वेबसाईट असं नाही आहे, फोन नंबर आहेत. फोन नंबर आमचे जे आम्ही 4-5 जण जे महत्त्वाचे ह्याच्यात पूर्वीपासून जोडले गेलेलो आहोत, आमच्या फोनवर फोन करून तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता. पुण्यामध्ये आम्ही जास्त करून काम करतो, पण पुण्याच्या बाहेरून सुद्धा अनेक परिक्रमावासी जे आहेत ते आम्हाला नंतर फोन करून विचारतात. आमचे परिक्रमा करत असतानाच आमचे नंबर घेऊन जातात. ते आम्हाला फोन करून विचारतात किंवा आम्ही कसे येऊ आणि आम्हाला कधी भेटू. आणि त्यांचे आम्हाला मधनं फोन येत असतात. मग आम्ही त्यांना सांगतो की अमुक वेळेला फोन करा आणि या तुम्ही. सेवा कार्य आपण जे करतो त्याच्यासाठी काही नियम आचरावे लागतात का? हो, सेवा कार्य जे आपण करत आहेत त्याला सेवेकरांसाठी म्हणून आम्ही काही आश्रमाचे म्हणून काही नियम केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये काय आहे की त्याचा जो दिनक्रम आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि मी दिनक्रमापासूनच सुरुवात करीन की त्याच्यामध्ये ते सगळे नियम येतातच. सर्वात सुरुवात जी होते ती पहाटे. जो आपला परिक्रमावासी आहे तो जर रात्री दमून झोपलेला असला तरीसुद्धा तो पहाटे 4ला उठतो, 4:30ला उठतो. आणि आपण सेवेकरीसुद्धा दमून झोपलेलो असतो, पण आपल्याला शहरी भागातल्या लोकांना 4 वाजता उठायची सवय नसते. पण आपण काय करतो, त्या ठिकाणी गेल्यावर आश्रमाचा नियम आहे सर्वांनी पहाटे उठणं आवश्यक आहे. अगदी 4ला नाही, पण आपण 5:30पर्यंत उठलं पाहिजे. 5-5:30ला आपल्याला जाग येतेच. 5-5:30ला उठायचं. सर्वप्रथम काय करायचं आहे तर समोरच आपली मैया आहे, मैयेवर जायचं आणि स्नान करायचं. कितीही थंडी असली तरीसुद्धा तुम्ही जेव्हा 5 मिनटं नर्मदा मैयामध्ये जाऊन स्नान करून येता त्यावेळेला तुमची संपूर्ण थंडी निघून जाते. आणि मैयेच्या पहाटेच्या उबदार पाण्यामध्ये ती तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा देते. तर पहिला नियमच असा आहे की तुम्ही सर्वप्रथम स्नान करून घ्यायचं आणि मगच स्वयंपाकघरात पाऊल टाकायचं. त्याशिवाय स्वयंपाकघराच्या पाऊल टाकून स्वयंपाकाच्या ह्याच्यात कुठल्याही कामात ढवळाढवळ करायची नाही. हा सेवेकरांसाठीचा नियम आहे. आणि सकाळचा जो चहा आहे तो सर्वात पहिला 6 वाजताचा चहा तयार करून मोठ्या थर्मासमध्ये, आपल्याकडे सगळे थर्मास मोठे आहेत, त्या थर्मासमध्ये भरून आपण परिक्रमावासींना देत असतो. तर जेव्हा दिनक्रम बघू आपण त्याच्यामध्ये हे आहे की पहिला चहा आणि त्याच्याबरोबर बिस्किटचा एक पुडा आपण ह्याला परिक्रमावासींना द्यायलाच पाहिजे. त्यांनी जर एकदा चहा घेऊनसुद्धा, थंडीचे दिवस आहेत, कधी लोकांना परत लागतो, तर 2दा-3दा ते म्हणतील तितक्या वेळेला आपण त्यांना चहा देतो, बिस्किट देतो. त्याच्यानंतर साधारण 8 वाजेपर्यंत आपण सर्वजण बाकीचं आपल्या आंघोळी वगैरे उरकल्यानंतर बालभोग देतो. बालभोग म्हणजे काय तर आपण शहरी भागात आपण त्यांना नाश्ता म्हणतो, पण त्या ठिकाणचा परिचलित शब्द असा आहे की आपण त्याला बालभोग असं म्हणतो. तर गरम जितके परिक्रमावासी समोर थांबले आहेत त्या सर्वांना थांबवून घेऊन त्या सर्वांना आपण नाश्त्याची सोय करतो. त्याच्याबरोबर परत एकदा चहा देतो. थंडीचे दिवस असल्यामुळे लोक 2-2दा 3-3दा सुद्धा चहा घेतात. 24 तासात कधीही ते आपल्याकडे आल्यावर त्यांना आपण चहा देतोच. दुपारच्या वेळेला 12:30 वाजता आपण 12 वाजता साधारण मैयेला नैवेद्य दाखवून 12:30 वाजता भोजन प्रसादी देतो. भोजन प्रसादीमध्ये वरण, आमटी, भात, भाजी, पोळी, चटणी, कधी जमत असेल तर कोशिंबीर असं सगळं देतो.
जर जमत असेल तर ताक पण देतो. आणि ह्याच्याबरोबर न विसरता प्रत्येकाला सकाळी संध्याकाळी प्रत्येक जेवणामध्ये एक गुळाचा खडा मात्र निश्चितच देतो. त्या गुळाच्या खड्याने काय होतं की एनर्जी देणारा आहे तो. त्यांनी आपल्याला जे सकाळपासून चालून दमलेले असतात त्या सर्व परिक्रमावासींना त्यांनी एनर्जी मिळते. त्यामुळे गुळाचा खडा देणं हा एक नियमच ठेवलेला आहे आपण. तर संध्याकाळच्या जेवणातसुद्धा आपण हेच संपूर्ण अन्न परत एकदा शिजवू, नवीन अन्न शिजवून संध्याकाळी पण आपण सर्व लोकांना भोजन प्रसादी देतो. कोणालाही आपण परिक्रमावासी हा आपल्यासाठी देव आहे, त्याला आपण कधीही विनमुख पाठवत नाही. तो किती वाजता आला, काही त्याची गरज असेल तर ती आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. एखादा परिक्रमावासी समजा आजारी असेल तर त्याला काय झालं आहे आस्तेने त्याची चौकशी करून 2 मिनटं त्याच्यासोबत बसून बोलून आणि मग त्याला एखादं औषध वगैरे द्यावं लागत असेल तर द्यायचं. जर डॉक्टरला बोलवायची वेळ आली तर डॉक्टरलाही बोलवून घेतो आपण किंवा डॉक्टरकडे परिक्रमावासीला घेऊन जातो आणि त्याची ती गरज पूर्ण करतो. त्याच्यावर औषधोपचार पण करतो. त्याला जर एखाद्या वस्तूची अपेक्षा असेल, जर त्याची चप्पल तुटली आहे, त्याला चप्पल पाहिजे असेल, त्याला जर घोंगडे पाहिजे असेल, पांघरूण पाहिजे असेल तर ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध असेल तर ते आपण त्याला देतो. अशा पद्धतीने आपण परिक्रमावासींची सेवा करतो. पण आश्रमात जे आहे ते थोडं नियमाला धरून आहे. त्यामुळे जे सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी आपण 2-3 अजून काही नियम ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी मिळून काम करणं हे महत्त्वाचं आहे. कोणतंही सेवा कार्य असेल तर त्याला लाज बाळगायची नाही. किती हलकं वाटलं असेल तरीसुद्धा ते पूर्ण करायचं, कारण सर्वांनी मिळून केल्यावरच ते होणार आहे. बस आपल्याला इकडं मुंबईमध्ये राहताना, घरी राहताना स्वतःची साधना म्हणून काहीतरी करायची सवय असते. पण जे स्वतःचे नियम असतात ते अशा ठिकाणी गेल्यावर ते आपण बंद करतो, ते कमी करतो आणि फक्त सेवा कार्यालाच, प्रत्यक्ष कार्यालाच स्वतःला जुंपून घेतो. हे सर्वात महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये काय होतं, काही लोकांना नामस्मरण वगैरे करायचं असतं, ते दिवसाचा वेळ त्यांना देणं बरोबर नाही. मग त्यांनी अंथरुणावर बसल्यावर स्वतःचं नामस्मरण करावं. आणखीन त्यांना जर स्वतःचा नित्यक्रमामध्ये अजून काही करायचं असेल तर त्याच्यासाठी त्यांनी एक आठवडाभर 10 दिवस सेवा कार्य चालू असताना त्याच्यात थोडा खंड पाडला तरी चालणार आहे त्यांना. त्याच्यामध्ये मोठ्यांदा सेवेकरांनी आपापसामध्ये मोठ्यांदा वाद घालू नये. त्याचा परिणाम वेगळा होतो. आपण आश्रमात आहोत, आश्रमाचे काही एक नियम असतात, त्याला धरून आपण राहणं अपेक्षित आहे. तर स्वतःमध्ये थोडासा बदल करून स्वतःच्या राग लोभांवर नियंत्रण ठेवून वादविवाद शक्यतो टाळावेत आणि त्या सेवा कार्याच्या 8 दिवसामध्ये फक्त सेवेला महत्त्व द्यावं. मग त्या 8 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये तुम्ही सेवा केंद्र सोडून बाहेर कुठेही फिरायला जाऊ नये. त्यासाठी जवळची पासची ठिकाणं जर तुम्हाला बघायची असतील तर तुम्ही सेपरेट 2-3 दिवस अजून वेगळे काढावेत आणि नंतर मग ती ठिकाणं बघावीत. मध्ये सेवा केंद्र सोडून जाऊ नये असा पण एक नियम आपण ठेवलेला आहे. आपल्या सगळ्यांना आता एक नवीन व्यसन लागलेलं आहे की आपण सगळ्यांनाच मोबाईल जास्त आपण वापर करतो. काही ठिकाणी सेवा केंद्रांवर मोबाईलला रेंज असते तर काही ठिकाणी नसते. जर रेंज नसेल तर काही प्रश्नच नाही आहे. पण ज्या सेवा केंद्रांवर मोबाईलला रेंज आहे त्या ठिकाणीसुद्धा आपण सेवेकरी आहोत तर आपण त्या रोलमध्ये राहून आपला मोबाईलचा वापर आपण कमीत कमी करावा आणि जास्तीत जास्त प्रत्यक्ष सेवेवर भर द्यावा. हे एक आपल्याला सगळ्यांना सांगण्यासारखं आहे. दुसरे काही अलिखित नियम असतात त्याच्यामध्ये प्रत्यक्ष सेवेकरांनी कुठलीही नशापाणी करू नये, तंबाखू, पान, सिगरेट याचं व्यसन करू नये, कुठलीही व्यसनाधीनता त्या ठिकाणी बाळगू नये. हे अलिखित नियमच आहे. त्याच्यात बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याकडे अन्न तर भरपूर तयार झालं आहे पण परिक्रमावासींचं जेवण होऊनसुद्धा अन्न बरंच उरलेलं आहे. अशा वेळेला आपण ते अन्न काही टाकून देत नाही तर आपण ते दुसऱ्या दिवशी फोडणीचा भात, फोडणीची पोळी वगैरे करून ते संपवून टाकतो.
पण हे सेवेकरांनी स्वतःसाठी वापरावं. आणि जर अगदीच परिक्रमावासी एखादा म्हणला तरच त्याला सांगून द्यावं, कारण परिक्रमेच्या नियमामध्ये शिळं खायलासुद्धा लोक तयार नसतात किंवा त्यांचा नियम असतो ते शिळं खात नाहीत. तर त्याचासुद्धा आपण विनियोग व्यवस्थित करावा. रोजचा जो दुपारच्या वेळेला मैयेला नैवेद्य अर्पण करायचा आहे तो वेळेवरच जाऊन अर्पण करणं अपेक्षित आहे. त्याच्याचबरोबर ह्या सगळ्या कामाला जो खर्च येणार आहे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की हा जो खर्च आहे ह्याचा बहुतांश भाग आपण पुण्यातून डायरेक्ट जे दुकानदार आहेत त्यांना जीपे करून ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करून भागवत असतो. पण थोडी पेटी कॅश आपण सेवा केंद्रावर पण ठेवतो आणि त्याचा जो हिशोब आहे त्या ठिकाणी जमा झालेले जमा राशी आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षरित्या झालेला किरकोळ खर्च या सगळ्याची नोंद रजिस्टरमध्ये रोजच्या रोज करून त्याचा हिशोब आठवड्यातून एकदा पुण्यातील व्यक्तींना देणं हे अत्यंत बंधनकारक आहे. यामध्ये आपण जे आहोत हे त्या गावी ज्या ठिकाणी सेवा केंद्र आहे त्या ठिकाणी आपण जे पोचलेलो आहोत हे बाहेरून येऊन पोचलेलो आहोत. गावातले जे स्थानिक लोक आहेत ते सुद्धा आपल्याला सेवा केंद्रात मदत करत असतात. तेच त्या ठिकाणचे सेवा केंद्राचे त्या आश्रमाचे मालक असतात आणि आपण उपरे आहोत. तर आपण जितके वेळा जाऊ तितके वेळ एक 8-15 दिवसासाठी आपण जाणार आहोत. बाकीच्या संपूर्ण वर्षभरासाठी तेच लोक मालक असतात. हा विचार आपल्या मनात पूर्णपणे रुजवावा आणि स्वतः मालक असल्यासारखं वागू नये. कोणी या ठिकाणी मालक नसतो, कोणी कोणाचा नोकर नसतो. सेवा कार्य हे सगळ्यांनी मिळून करण्याचं कार्य आहे. तर ह्याचा विचार करून सांघिक पद्धतीने हे कार्य करावं आणि त्याचा जो एक परिवेश असायला पाहिजे, जो त्याचे कपडे असायला पाहिजेत सेवे करायचे ते पूर्ण पोशाख असला पाहिजे. स्त्रियांसाठी साडी आणि पंजाबी ड्रेस हा असला पाहिजे. तर पुरुषांसाठी लुंगी, धोतर किंवा पायजमा, ट्रॅक पॅन्ट आणि शर्ट टी शर्ट असले पाहिजेत. म्हणजे पूर्ण पोशाख घातलं तरच एक आपण आश्रमात आहोत याचं बंधन आपण आपल्यावर ठेवणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने काही थोडेफार नियम आहेत. हे सगळे नियम पाळून आपण सेवा कार्य करायला पाहिजे. तर या ठिकाणी आपल्याला जर जायचं आहे ते जाणं येणं जे आहे ते फार थोडं म्हणजे काही लोकांना त्रासदायक वाटू शकतं. पण बऱ्याच वेळेला असं होतं की बसने प्रवास करून किंवा रेल्वेचा महत्त्वाचा प्रवास आहे तो करून मग आपल्याला परत एकदा बसने प्रवास करून मग रिक्षेने प्रवास करून आपल्याला सेवा केंद्रावर पोचणं अपेक्षित आहे. जर जे कुठलं सेवा केंद्र आपण ठरवलं असेल त्या सेवा केंद्रावर कसं पोचवायचं, तर कुठली बस पकडायची, पुण्यावरनं इंदोरला जाणारी रेल्वे पकडायची का जबलपूरला जाणारी रेल्वे पकडायची, हे त्या वेळेला तुमच्या सेवा केंद्राच्या माहितीमध्ये ते तुम्हाला सांगितलं जातं. आणि मग जी सेवा आपल्याला ट्रेन उपलब्ध असेल त्याचं आपण बुकिंग करून त्या ठिकाणी पोचायचं आहे. कसं पोचायचं, त्या ठिकाणी कोणाला भेटायचं म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. या संबंधित सर्व माहिती आपण एक मीटिंग घेतो श्रावणामध्ये. त्या प्रत्येक वेळेला श्रावणातल्या मीटिंगला हजर राहून त्या ठिकाणी तुम्हाला त्याची माहिती मिळू शकते. हे साधारण आपल्याला सेवा केंद्राविषयी रूपरेषा सांगितलेली आहे. सध्या जे सेवा केंद्र चालतं ते 3 ठिकाणी चालतं आहे. त्यात सर्वात पहिल्यांदा दक्षिण तटावर ओंकारेश्वरपासून 60-65 किलोमीटरवर कठोरा म्हणून गाव आहे. त्या ठिकाणी गुरु नानकदासजी महाराज यांचं संत निवास आहे. त्या ठिकाणी सेवा केंद्र चालतं. दुसरं सेवा केंद्र जे आहे ते टेडी संगम म्हणून अमरकंटकपासून 60-65 किलोमीटर अलीकडे आहे, त्या ठिकाणी चालतं. आणि तिसरं जे आहे ते हरदा जिल्ह्यामध्ये दैयत म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी चालतं. ते नेमावरच्यापासून एक 5-6 किलोमीटर अलीकडे आहे. तर अशा ठिकाणी आपलं सेवा केंद्र चालतं. आणि महत्त्वाचा प्रश्न, सेवा का द्यावी? आता माझं स्वतःचं सांगू तर मी सुरुवातीला गाडीने परिक्रमा केली.
त्यावेळेला पण मी बघितलं आणि नंतर आत्तापर्यंत जी ऐकीव माहिती आली त्यावरून पण बघितलं. जे आपण परिक्रमेला जातो त्यावेळेला प्रत्येक गावामधनं आपल्याला काही ना काही स्वरूपात दरवेळेला सेवा घेत असतो आपण गावकऱ्यांकडनं, त्या आश्रमांमधनं. काही आश्रम मोठे असतात, काही आश्रम लहान असतात, काही ठिकाणी तर आश्रमच नसतात, पण गावातली लोकं आपल्याला कोण ना कोणतरी मदत करतं आणि आपल्याला ते जे मदत घेतलेली असते आपण त्याची कुठंतरी उतराई व्हायला पाहिजे. म्हणून आपण कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात प्रत्यक्ष जाऊन अप्रत्यक्षपणे त्या ठिकाणी मैयेच्या किनाऱ्यावर जाऊन सेवा देणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये जर प्रत्यक्ष जाऊन सेवा देता आली तर फार उत्तम आहे, कारण धनाने सेवा बरेच जण देऊ शकतात, पण ज्यांच्या नशिबात असेल तेच प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी परत एकदा मैयेचा सहभाग आपल्या मैयेच्या सानिध्यात राहून आणि ते सेवा देऊ शकतात. तर ती सेवा त्यांनी अवश्य द्यावी, कारण ती दिल्यामुळे परत आपल्या मनामध्ये जो एक अहम निर्माण झालेला असेल तर तो निघून जाण्यासाठी ती नर्मदा मैया आपल्याला मदत करते. कधी काय होतं, मी परिक्रमा केली, मी 1 परिक्रमा केली, मी 2 केल्या, 4 केल्या, ह्याचासुद्धा एक अहम निर्माण झालेला असतो. आता माझं जर सांगाल तर मलासुद्धा असं थोडे मध्ये वाटत होतं की अरे मी 10 वर्ष झाली परिक्रमावासींची सेवा करत आहे, पण हाही अहम मैया तिथं गेल्यावर तिच्या कार्यामध्ये असताना आपल्याला असे काही अनुभव देते की तो आपल्याला अहम आपला निघून जातो आणि तिची परत एकदा माहिती आपल्याला जाणवते, तिचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. मी माझा अनुभव असा सांगेन की जितके वेळा मी तिच्या कुशीत गेलो, जितके वर्षी मी तिच्याबरोबर आहे, सान्निध्यात आहे, प्रत्येक वेळेला मला एक नवीन अनुभव आला की सेवा कार्य किती महत्त्वाचं आहे. आपण लोकांची सेवा आपल्याला करायला मिळते हे आपलं भाग्य आहे असं मी दरवेळेला मानत आहे आणि सर्वांनीच या कार्यात जुटावं, ह्या कार्याचं म्हणजे सेवा कार्य करावं असं मला अगदी मनापासून वाटतं. जास्तीत जास्त लोकांनी सेवा द्यायला यावं, कारण आता सांगतो परिक्रमावासी जे आहेत ते परिक्रमा करतच राहणार आहेत. महाराष्ट्रातून परिक्रमावासींची संख्या ही अतिशय प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे आणि ती कमी होणार नाही, ती वाढतच जाणार आहे. तर त्या ठिकाणी माझं असं वैयक्तिक मत आहे की परिक्रमेला जाण्यापेक्षाही सेवा देणं हे कार्य खूप मोठं आहे. परिक्रमा ही आपली आध्यात्मिक उन्नती दर्शवते आणि आपलं वैराग्य वाढण्यासाठी, ते टिकण्यासाठी आपल्याला परिक्रमा करणं गरजेचं आहे. पण त्यातसुद्धा आपल्या गुरूंचा आदेश असला पाहिजे असं प्रत्येक वेळेला सांगितलं गेलेलं आहे. पण आजकाल काय होतं आहे की गुरूंचा आदेश नसतानाच लोक परिक्रमेला जातात आणि मग त्यांची काही अडचण आल्या तर त्यांची मानसिक त्यांची तयारी नसते आणि मग त्यांना ती परिक्रमा अर्धवट करून परत यावं लागतं. शारीरिक मानसिकदृष्ट्या जे त्यांचं एक आध्यात्मिक बैठक असायला पाहिजे ती नसते, त्यामुळे त्यांना परत यावं लागतं. तर ते त्यांनी टाळावं, अगोदर जास्तीत जास्त सेवा करावी, मग त्यांना नर्मदा मैयेचं महत्त्व कळेल आणि त्याच्यानंतर मग त्यांनी परिक्रमा करावी असं माझं एक वैयक्तिक मत आहे. आणि त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण नर्मदा मैयेच्या सान्निध्यात, निसर्गाच्या सान्निध्यात जात आहोत. त्या निसर्गाला कुठेही बाधा लागू नये आपल्याकडनं त्या ठिकाणी केर कचरा होऊ नये, प्लॅस्टिकचा वापर करू नये, ह्याचं एक बंधन स्वतःवर प्रत्येकाने सेवेकरी असला त्यांनी आणि नर्मदा परिक्रमा करणाऱ्या परिक्रमावासींनी पण स्वतःवर घालून घेणं आवश्यक आहे असं एक मला वैयक्तिकरित्या वाटतं. आता तुम्ही म्हणालात की नर्मदा मैया आपल्यावर म्हणजे आपल्याला जो काही अहंभाव निर्माण होतो तो म्हणजे तिथे गेल्यावर आपोआप आपल्याला रिअलायझेशन होतं आणि तो निघून जातो. सो त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला काही स्टोरी किंवा काही अनुभव असं काही सांगावंसं वाटतं का? आता माझाच एक मी अनुभव सांगेन, बाकीच्यांच्या विषयी बोलण्याचा मला अधिकार नाही. पण आता 2 वर्षापूर्वी जेव्हा मी कठोऱ्याला सेवा देत होतो त्या ठिकाणी एक असा सामान्य दिवस होता. आम्ही 7-8 सेवेकरी होतो. साधारण 1:30-2 वाजले असतील आणि त्यावेळेला पहिली पंगत बसून सर्व परिक्रमावासींची जेवणं दुपारची झाली होती आणि नंतर एक मैयाजी आल्या पांढऱ्या वेशात
आणि त्यांच्याबरोबर सामान काही नव्हतं, फक्त एक त्यांची झोळी होती शबनम टाईप. आणि त्या आल्या, खूप दमल्या होत्या, दुपारचे 2 वाजले होते. आणि त्या आल्या आणि त्या खूप दमलेल्या असूनसुद्धा त्या म्हणल्या मला पटकन पाणी द्या. त्या हिंदीमध्ये बोलत होत्या. तर मी त्यांना म्हणलं मैया जी आप बैठ जाओ, पहले बैठिए आप, फिर मैं आपको भोजन प्रसादी भी दूंगा, पाणी भी दूंगा. तर त्या हसल्या, बसल्या. आणि मग आम्ही त्यांना व्यवस्थित भोजन प्रसादी दिली, त्यांनी ती खाल्ली. आणि जेवण करून त्या उठल्या, हात धुतले वगैरे, थाळी धुवून ठेवली. आणि त्यावेळेला प्रत्येक वेळेला त्या हसतच होत्या. तर मला असं वाटलं की हे त्यांचं हास्य काहीतरी वेगळं आहे. म्हणून मग मी त्यांना विचारलं की मैया क्यों आप हंस रही है, हमसे कुछ गलती हुई क्या. तर त्या म्हणल्या की मैं आपको कुछ बताना चाहती हूँ, क्या मैं बोल सकती हूँ. तर मी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही काय जे सांगाल ते आम्हाला मान्य आहे, तुम्ही बोला, म्हणजे आम्ही तुमच्या सेवेसाठीच इथं आलेलो आहोत. तर काय चुकलं असेल तर तुम्ही सांगा आम्हाला. तर त्यांनी जे सांगितलं त्यांनी आमचे डोळे फार, म्हणजे अगदीच बुद्धीवर जे आमच्या एक आवरण चढलं होतं मनावर, की आपण इतके वर्ष सेवा करतो आहे, आपण खूप भारी काम करतो आहे. तर ते सगळे आमचं अहंभाव आमचा जो होता तो आमचा सगळा गळून पडला. त्यांनी फक्त 2च वाक्य सांगितली आणि ते आमच्या मनाला फार चिरून गेली. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही हे सगळं कार्य करताय, लोक येत आहेत, त्यांना तुम्ही जेवायला वाढताय, त्यांची राहण्याची व्यवस्था करताय, गरम गरम स्वयंपाक करून देताय, हे सगळं बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये सर्व लोकांचा जो एक भाव दिसायला पाहिजे, जो मनातून जे एक प्रेम दिसायला पाहिजे की आलेला परिक्रमावासी हा देव आहे, त्याच्याविषयी आपण का पद्धतीने वागलं पाहिजे. तर तो जो एक भाव आहे तो कमी पडतो आहे, प्रेम वात्सल्य जे आहे ते कमी पडतं आहे. तर ते तुमचं वाढलं पाहिजे. तर ते आम्हाला खूप पटलं. आणि मग आम्ही त्या ठिकाणीच जे 2-3 लोक होतो समोर, त्या आम्हा सगळ्यांना पटलं. आणि आम्ही त्या ठिकाणी त्या मैयाजींची माफी मागितली की आमच्याकडनं ही चूक झालेली आहे. तर आणि आम्ही याच्या पुढे त्याची काळजी घेऊन जास्तीत जास्त भावाने सेवा देण्याचा प्रयत्न करू. हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आलेला आहे. तसं पुढे काळजी घ्यायला पाहिजे आपण पण सगळ्यांनी.